गुन्हा दाखल करून घेण्यासाठी आता आंदोलन करावं लागणार का? बदलापुरातील अत्याचाराच्या घटनेनंतर ट्विट करत राहुल गांधींचा सवाल। बदलापूरचं आंदोलन राजकीय हेतूने प्रेरित, लाज वाटावी, आंदोलक लाडकी बहीण योजनेचे बोर्ड घेऊन कसे आले? हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा विरोधकांवर संशय। पीडितेच्या गरोदर आईला 11 तास बसवलं, राज्यकर्त्यांना लाज वाटली पाहिजे, वडेट्टीवारांची टीका। तर गुन्हा दाखल न केलेल्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याचीही मागणी। लेकरांसाठी केलेल्या आंदोलनाला, राजकीय आंदोलनाला म्हणणाऱ्यांना लाज वाटायला पाहिजे। गृह खातं चालवणारा द्वेषी माणूस आंदोलकांना मारायला लावतो, जरांगेंची टीका। मुख्यमंत्र्यांच्या जिल्ह्यात कायदा धाब्यावर बहिणींना पैसे देऊन ब्रँडिंग करण्यापेक्षा सुरक्षिततेची भावना निर्माण करा, राज ठाकरेंचा संताप। बदलापुरातील परिस्थितीची घडण्यास शिंदे जबाबदार, मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यामुळे प्रकरण दाबण्यात आलं, सुषमा अंधारेंचा आरोप। बदलापुरातील आदर्श विद्यामंदिराचा ताबा प्रशासक घेणार, भविष्यात अशा घटना घडल्यास मुख्याध्यापकांसह शालेय प्रशासनावर कारवाई करणार, मंत्री दीपक केसरकरांची माहिती। प्रत्येक शैक्षणिक संस्थेत शिपायापासून मुख्याध्यापकापर्यंत पोलीस पडताळणी बंधनकारक, शाळेत एका महिला स्वच्छता कर्मचारी असावा, मंगलप्रभात लोढा यांचे जिल्हाधिकाऱ्यांना आदेश। बदलापुरातील आंदोलन प्रकरणी 22 जणांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी, कोर्टाबाहेर आंदोलकांच्या नातेवाईकांनी हंबरडा फोडला, तर आंदोलकांची केस मोफत लढण्याचा वकील संघटनांचा निर्णय। बदलापूर अत्याचार प्रकरणातील आरोपीच्या घराची काही अज्ञात व्यक्तीकडून तोडफोड, कल्याण कोर्टाकडून अक्षय शिंदेला 26 ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी। उज्ज्वल निकम भाजपचे, ज्या पक्षाची शाळा त्याच पक्षाची व्यक्ती वकील, उद्या हे प्रकरण दाबलं गेल्यास जबाबदार कोण? बदलापूर प्रकरणात ज्येष्ठ विधिज्ञ उज्ज्वल निकम यांच्या नियुक्तीवर विरोधकांचा आक्षेप। शिंदे गटाच्या वामन म्हात्रेंवर अॅट्रॉसिटी आणि विनयभंगाचा गुन्हा दाखल, महाविकास आघाडी नेत्यांच्या आंदोलनानंतर बदलापूर पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद, म्हात्रेंनी महिला पत्रकाराला अपशब्द वापरल्याचा आरोप। सरकारची बदनामी व्हावी यासाठी पत्रकाराला हाताशी धरून स्टंटबाजी, संबंधित महिला पत्रकार ठाकरे गटाचं काम करते, शिंदे गटाच्या वामन म्हात्रेंनी आरोप फेटाळले। मराठा समाजानं मुख्यमंत्री शिंदेंचा ताफा अडवला, लातूरच्या अहमदपूरमधील घटना, मुख्यमंत्री परळीहून नांदेडकडे जाताना ताफा अडवला। भाजपचे धनंजय महाडिक समजूत काढण्यासाठी समरजित घाडगेंच्या घरी, भाजप सोडू नये यासाठी महाडिकांची विनंती, विधानसभा निवडणुकीत घाडगे शरद पवार गटात जाण्याची शक्यता। इंदापुरात उमेदवारीसाठी भाजप नेते हर्षवर्धन पाटलांना पवार गटाकडून संपर्क, हर्षवर्धन पाटलांची वेट अँड वॉचची भूमिका, सूत्रांची माहिती, महायुतीत इंदापूरची जागा दादा गटाला जाण्याची शक्यता। एमपीएससी पूर्व परीक्षेची तारीख बदलण्यास आयोगाचा स्पष्ट नकार, तर कृषी सेवेची 258 पदं समाविष्ट करा, अन्यथा परीक्षा पुढे ढकलण्याची विद्यार्थ्यांचं आंदोलन। उद्या एमपीएससी आयोगाच्या बैठकीत निर्णय। स्वातंत्र्यदिनी तहसील पोलीस ठाण्याच्या आवारात पोलिसांचा डान्स, व्हिडिओ व्हायरल होता, चौघांवर निलंबनाची कारवाई, 2 पोलीस कर्मचारी आणि 2 महिला अंमलदार सेवेतून निलंबित। पोलिसांचा चक्क उपजिल्हाधिकाऱ्यांवरच लाठीचार्ज, बिहारच्या पाटणामधील दलित आदिवासी संघटनांच्या आंदोलनादरम्यानचा व्हिडिओ व्हायरल, उपजिल्हाधिकारीही संबंधित पोलिसांवर चांगलेच संतापले।